धुळे महापालिका हद्दीतील 11 गावांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। वेळेवर घंटागाडी नाही, पाणी पुरवठ्याची अडचणी, घाणीचं साम्राज्य, आवास योजनांचे लाभ नाही अशा अनेक तक्रारी येत असून त्यांचं निराकरण मात्र होत नाहीये। महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करतायत। नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका भंगार अवस्थेत आढळलेली आहे। तापत्या उन्हामध्ये रुग्णवाहिकेला धक्का मारण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे। नादुरुस्त रुग्णवाहिकेच्या वापरामुळे रुग्णांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो, त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले। विनाक्रमांक वाहनाच्या आधारे उघडपणे डाका टाकण्याचं काम धुळ्यामध्ये सर्रास सुरू आहे। धुळ्यामध्ये गट क्रमांक 80 पैकी सरकारी गायरान तसंच गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतूक राजरोसपणे सुरू आहे। मात्र याकडे महसूल यंत्रणा साफ दुर्लक्ष करताना दिसते। नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झालेली, त्यामुळे त्यांचे दर वाढलेले। सर्वच भाज्यांचे दर सध्या 60 ते 90 रुपये प्रति किलो मिळत आहेत। उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेले लिंबू 200 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत। नगर मनमाड रोडवरील बोळेगाव फाटा परिसरामध्ये मस्के मेडिकल नर्सिंग कॉलेजची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिकांनी ताब्यात घेतली। त्यामुळे आता सुमारे 900 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेले, परीक्षेच्या तोंडावर असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागलेले आहेत। अहिल्यानगरमधील प्रवरा नदी कोल्हार बंधाऱ्याच्या 5 कोटी रुपयांच्या कामाला गती मिळालेली आहे। या कामाला सुरुवात झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान यावेळेस पाणी गळती आणि बंधाऱ्याची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या।